तिथेच कार्यालयामध्ये उपस्थित असताना तिथे जे नियोजन व्यवस्था जी होती त्याच्यात आम्ही तिथेच थांबून राहिलो आणि त्याच्यामुळं काही गोष्टी घडल्या ज्याच्यामुळे आमचे अर्ज स्वीकारले गेले नाही। जरी चिन्ह नसेल तरी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत उमेदवार म्हणून आम्ही असणार आहोत तिघही। कालचा निवडणुकीचा फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्या शेवटच्या दिवसामुळे ह्या ठिकाणी हजारोच्या संख्येने नागरिक म्हणजे प्रत्येक उमेदवाराचा सूचक अनुमोदक आणि इतर देखील उपस्थित होते। त्या गर्दीच्या अनुषंगाने त्या ठिकाणचं कुठं काय पोचलं पाहिजे हे काहींच्या लक्षात आलं नाही। नाव पोहोचून चिन्हाचं काही नाहीये, नाव पाहून पण लोक मतदान करू शकतात। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या 3 उमेदवारांचे आणि शिंदे शिवसेनेच्या 2 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद झालेत। त्यामुळे आता या 5ही उमेदवारांना अपक्ष लढावं लागणार आहे। शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये ही परिस्थिती झालेली आहे आणि भाजपला आणि शिंदे शिवसेनेला धक्का बसलेला आहे। भाजपचे 3 उमेदवार आता आपल्यासोबत आहेत। कशामुळे हे सगळं घडलं? नमस्कार। प्रभाग क्रमांक 24 भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही काल 4 उमेदवारांना आम्हाला जे काही पक्षाचं तिकीट आहे नामनिर्देशन पत्र हे मिळालेलं होतं, चौघांनाही प्राप्त झालं होतं। पण प्रशासनाच्या वतीने काल शेवटचा अर्जाची वेळ असल्यामुळे इतकी गर्दी होती प्रचंड की आम्हाला धावपळीत आमच्यातले एक उमेदवार आहेत ते पहिले पोहोचले, त्यांचा अर्ज स्वीकारला गेला आणि आम्ही जे 3 लोक होतो आम्ही तिथेच कार्यालयामध्ये उपस्थित असताना तिथे जे नियोजन व्यवस्था जी होती त्याच्यात आम्ही तिथेच थांबून राहिलो आणि त्याच्यामुळं काही गोष्टी घडल्या ज्याच्यामुळे आमचे अर्ज स्वीकारले गेले नाही। कुणाकुणाची तुमची तिघांची नावं काय आहेत? मी गणेश दत्तोबा गुजर, करिश्माताई सनी बारणे आणि शालिनीताई कांतीलाल गुजर, आमचे तिघांचे अर्ज पक्षाचे फॉर्म नाही स्वीकारले गेले। चिन्हासाठी सगळ्यांची धावपळ असेल, त्यासाठीच एबी फॉर्म लागतो। आता अपक्ष लढावे लागणार आहे, काही चॅलेंज असणार आहे समोर? चॅलेंज असं काही नाही, जरी चिन्ह नसेल तरी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत उमेदवार म्हणून आम्ही असणार आहोत तिघही आणि भारतीय जनता पार्टीचा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे। आणि गेली 7 वर्षापासून सातत्याने जे मी काम करत आहे, माझे प्रत्येक महिलेशी चांगले संबंध निर्माण झालेले आहेत, त्याच्यामुळं आम्हाला काही हरकत नाही आहे आणि नक्कीच आम्हाला विश्वास आहे की आम्ही प्रचंड बहुमताने विजयी होऊ। तुम्ही ब आणि क मध्ये पण अर्ज भरलेला होता, तर आता कुठल्या जागेवरनं तुम्ही लढण्याचा विचार केलेला आहे आणि त्यामागचं काय कारण आहे? मी 24 क मधून लढण्याचा माझा निर्धार आहे आणि प्रभाग 24 मध्येच मी गेले 7 वर्षापासून काम करत आहे आणि मला विश्वास आहे की मी नक्कीच प्रचंड बहुमताने ठिकाणच्या विरोधी उमेदवार बिनविरोध सुद्धा होऊ शकले असत्या जर तुम्ही त्या क मधून लढल्या नसतं, तर त्यामुळेच तुम्ही हे पाऊल उचललेलं आहे? हो हो नक्कीच, त्यामुळेच मी हे पाऊल उचललेलं आहे। खरं तर सिद्धेश्वर भाऊ, सोबत चौघांचा जर कमळ चिन्ह असलं तर खूप फायदा होतो, प्रत्येक भागात लवकर पोहोचता येतं। आता तुमच्या एकट्याचं कमळ चिन्ह असणार आहे, यांना वेगवेगळी स्वतंत्र चिन्ह येणार आहेत, तर एक अडचणीचं होऊ शकतंय की एकट्याला आता कमळ चिन्ह सगळ्या घराघरात पोहोचवण्यात? चॅलेंज आमच्या समोर आहे। तसं जर पाहायला गेलं तर आम्ही गेले कित्येक दिवस भारतीय जनता पार्टीचा कमळ चिन्ह आणि आमचा उमेदवारांचा 4ही उमेदवार आम्ही एकत्र राहून हा प्रचार करत होतो आणि 4ही उमेदवार आम्ही हा प्रचार करत असताना सातत्यपूर्ण आम्ही अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो, त्यामुळे लोकांना माहिती आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत। परंतु आज भारतीय जनता पार्टीचा पुरस्कृत उमेदवार म्हणून आमच्या बरोबर हे सगळे असताना आम्हाला इलेक्शन आणि नागरिकांपर्यंत आमचं नाव पोहोचवणं म्हणजे नाव पोचलेच आहे, फक्त नाव पोचले परंतु चिन्ह पोहोचवण्याचं थोडीशी अडचणी असेल। 10 दिवस असणार आहेत हातामध्ये। नाव पोहोचून चिन्हाचं काही नाहीये, नाव पाहून पण लोक मतदान करू शकतात, फक्त चिन्हच असतं बॅलेट मशीनला असं काही नाहीये। नाव आमचं नाव म्हणजे आम्ही भाजप आणि आमचं नाव हे थेरगावला बऱ्याच वर्षापासून माहीत आहे। दोन्ही म्हणजे भाजपची आणि शिंदे शिवसेनेची युती करण्याचे प्रयत्न सुरू होते, ऐन वेळेला हे सगळं रद्द झालं आणि त्यामुळं काही गडबड झाली, ऐन वेळेला एबी फॉर्म पोहोचवण्याची घाई गडबड झाली असं वाटतं तुम्हाला? वरच्या नेत्यांच्या पातळीवर त्यांचे प्रयत्न सुरू असताना तिथे काय घडलं हे आम्हाला माहीत नाही, परंतु एबी फॉर्म हे आमचे वेळेत या ठिकाणी पोहोचले होते, क्षेत्रीय कार्यालय निवडणूक विभागापर्यंत पोहोचले होते। परंतु निर्णय झाला असता तर अधिक वेळाने गेला असता, अधिक 2 वाजता वगैरे पोहोचले असते तुम्ही सगळे? आम्ही ऑलरेडी आम्ही आतमध्येच होतो, निवडणूक विभाग कार्यालयाच्या आतमध्येच होतो, आम्ही त्यांच्या हद्दीतच होतो। एबी फॉर्म देखील आले होते, परंतु त्या ठिकाणी असलेला जो गोंधळ होता, कालचा निवडणुकीचा फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्या शेवटच्या दिवसामुळे ह्या ठिकाणी हजारोच्या संख्येने नागरिक म्हणजे प्रत्येक उमेदवाराचा सूचक अनुमोदक आणि इतर देखील उपस्थित होते। त्या गर्दीच्या अनुषंगाने त्या ठिकाणचं कुठं काय पोचलं पाहिजे हे काहींच्या लक्षात आलं नाही आणि ह्या कारणामुळे देखील आमचा एबी फॉर्म तिथं पोहोचण्याला उशीर झाला।
तर भाजप आणि शिंदे गटाची युती ही 2 तास आधी या ठिकाणी तुटली आणि त्यानंतर शिंदे गटाची तर धावपळ झालीच, परंतु भाजपलाही त्याच जागांवरचे उमेदवारांचे एबी फॉर्म पोहोचवणं गरजेचं होतं आणि तेच एबी फॉर्म थोडं का होईना उशिरा पोहोचले आणि आज आपण बघतोय की भाजपच्या 3 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद झालेले आहेत आणि शिंदे गटाचेही 2 एबी फॉर्म बाद झाले. त्यामुळे आता यांना सगळ्यांना अपक्ष म्हणून लढण्याची वेळ आलेली आहे. कॅमेरामॅन शैलेश जाधव सर, नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.